नमस्कार मंडळी, मी आहे उत्तरा नरेश सुर्वे. आम्ही सावर्डेकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. तर आज सकाळीच आम्ही 6 वाजताची जनशताब्दी ट्रेन पकडून गावाला आलो आहे फक्त होमसाठी. आणि उद्या पूजा आहे तर आपण होमला जाऊया. तयार वगैरे सगळे झालेत, आता आपण लवकर होमला जाऊया. आरती सुरू होईल आणि त्याच्यानंतर महाप्रसाद आहे. त्याच्यानंतर आपल्याला जरा आराम करावा लागेल. तर बघूया होमला किती मज्जा येते. आम्ही काय करतोय, महाडला गेलेलो आणि 3 दिवसच झाले, लगेच परत गावाला आलो. म्हणजे आम्ही गावाला जातोय, परत येतोय, परत गावालाच जातोय. तर हेच जर्नी होते. तर आता आपल्याला परत तर भेटणार नाही परत गावाला जायला, म्हणून बोललो की आता ठीक आहे, कधी भेटतंय तेव्हा जाऊन येऊया. तर आता आपण होमला जाऊयात. आरती झाले तरी पण ही लोक अजून निघाली नाही आहेत बघा. डायरेक्ट महाप्रसादाला जाणार आहेत ही लोक सगळे तयार होऊन. तर इथे जेवणाची पंगत आता सुरू झाली. आपण पण थोड्या वेळ जेवून घेऊया. तर आता आपण जेवायला बसूया. बसलाय प्रिशा, हाय कर. हाय कर. जेवायला पुरी, आलू सब्जी, त्याच्यानंतर भात, डाळ आणि मोतीचूरचा लाडू, भेंडीचं भरीत सुद्धा आहे, ते पण आता येतंयच. एवढं ऊन आहे की सगळ्यांनी असं डोक्यावर पदर घेतले आणि चालतात. आत्याने घेतलेला आता लगेच काढला. नेला वाटतं भरून दिलेला उत्तराने. तर आपण होम करून आलेलो आहोत. होम झालेला आहे एकदम. महाप्रसाद देखील झाले आणि मी कम्फर्टेबल असे कपडे घातलेत आणि तिथून आम्ही इथे आलो कारण की तिकडे खूप ऊन होतं आणि गरम होत होतं. तर इकडे बघितलं तर इकडे सगळ्या घराची लाईट गेलेली आहे आणि आम्हाला झोपायचं होतं, ते पण गरमीत कसं माणूस झोपेल. गरमीत आणि हवा पण नाही, एक पान हालत नाही आहे. एवढं ऊन आहे, खूप ऊन आहे आज यावेळी गावाला. काय आणले? चॉकोबार, कुल्फी आणले. ए आत्या मला पण दे. ए वितळी. मला ए दाखव कशी आहे. आईस्क्रीम मध्ये काय राहिलंय की नाही काय माहिती. हिची आईस्क्रीम बघा, आईस्क्रीम तरी आहे ह्याच्यात बघ. आतमध्ये कसं खाणार आहे मी काय माहिती. असं खावं लागलं. चॉपस्टिक खाते. तर इकडे लाईट गेले, पाऊस इथे पडतोय आणि सगळेजण चहा पित आहेत. तर इकडे बिर्याणीची तयारी चालली आतमध्ये आणि इकडे आम्ही जरासे नाचतोय, टाइमपास करतोय. तर इकडे आमची मॅरिनेट चिकन केलेलं आहे आणि ते बिर्याणी चालले कारण की आता पाऊस पडलाय, लाईट ये जा करते
पावसात आम्ही देवळात कुठे जाणार, मग परत तिकडचं जेवण, म्हणून ते एवढं सगळं करण्यापेक्षा मग आम्ही बोललो की आता बिर्याणीच करूया, चिकन बिर्याणी. तर आत्या तिकडे चिकन बिर्याणी करते. तर हे आपले मॅरिनेट चिकन झालेलं आहे, म्हणजे दही बी सगळं लावून, म्हणजे कांद्याची प्युरी. मी तुम्हाला रेसिपी काय सांगू, खूप वेळा आपल्या चॅनलवर रेसिपी आहे. तू का बसलाय? मी असंच बसली. नक्की ना? इकडे ये. हा बरोबर. हळू बाबू ये. हा गोंधळ चाललाय सर्वांचा. तर इथे आपली बिर्याणी रेडी झाली. किती कष्टाने, एवढा वेळ लागलाय, 2-3 तास. फायनली तयार झाले आणि सगळेजण पंक्तीला बसलेत. तर आताच मी एकदम अशी रेडी झाले. आता आपलीकडे पूजा आहे, तर आपण पूजेला जाऊया. आणि सगळेच इकडे फोटोशूटसाठी थांबलेत. आरती आता होईल थोड्या वेळात, तर आपण पूजेला जाऊया. गरमी खूप आहे, तर हे घातले ते मला चुरचुरते आणि गरम होते खूप. तर इकडे सगळेजण फोटो काढतायत त्यांचे. तर आता आम्ही मंदिरात आतमध्ये आलो आहे आणि आता थोड्या वेळात आरती सुरू होईल. ते जेवणाचं चालू आहे. तर इथे जेवणाची तयारी चालू आहे. आणि आपण आतमध्ये बसलोय आरतीसाठी. आता आरती थोड्या वेळात सुरू होईल. आतमध्ये जरा थंड वाटते. आरती घेतो मला. आरती घेतो. रांगोळी बघा, एक नंबर अशी रांगोळी काढले. मंदिरात आलेल्या सगळ्या भाविकांचे
आम्ही श्री केदारनाथ उत्कर्ष मंडळ मुंबई आणि आणि इथे जेवायच्या आता पंक्ती सुरू होतील. मग आम्ही जेवायला जातो. 2 पंक्ती तर उठल्यात आणि हे सगळ्यांचे भुकेले चेहरे. तर आताच आमचं जेवण झालंय. त्यांचं अजून जेवण चालू आहे. आणि इतर देखील सर्व मान्यवर माझ्यासोबत आलेले या गावचे सरपंच म्हणून ज्यांनी काम केलं प्रभावित. तर इथे सर्वजण वैतागलेत गरमीमुळे आणि सगळेजण फॅनच्या खाली येऊन उभे राहिलेत. सगळीजण तयार होऊन आता रात्री दिंडीसाठी चाललोय. आणि आता पावसाची पण शक्यता मगासपासून नाही पडला, आता वीज चमकते. तर लवकर जाऊया. गडगडते पण खूप. तर पण जाऊया. दिंडीचा कार्यक्रम लेट आहे. आता जेवणाचा कार्यक्रम आहे. पावसाच्या आधीच आपण आलोय, पण पाऊस कधी पण पडेल म्हणून आपण पहिले जेवून घेऊया. सगळे बोलतात आला आला, थांबतोय. बुंदी आज आता बुंदी. अरे आला का? आला आला पाऊस आला. आला पाऊस. गेली लाईट. लाईट पण गेली. काहीच दिसत नाही आता. तर कशात काय मिक्स करून खाणार आहोत. हे लोणचं दे ना. तर सर्वांचं जेवण झालंय आणि पाऊस पण जेवणाच्या मध्येच आला. आणि आता आपण लगेच पाऊस, कारण की 12 वाजता दिंडी आहे. तर आपण घरी निघूया. जरा पाऊस जरा कमी झालाय तर आहे. थोडा पाऊस आहे अजून पण. तर ही व्हिडिओ मी इथे सेंड करत आहे, कारण की काल जेवतानाचा धो पाऊस पडला. त्यामुळे ना दिंडीचा कार्यक्रम कॅन्सल झाला. म्हणजे झाला पण गावचीच थोडीशी लोकं होती. जेवायला पण लोकं नव्हती. प्रोग्राम पण नीट झाला नाही पावसामुळे. आणि मग पावसातच आम्ही रिटर्न घरी आलो थोड्याशा पावसात आणि झोपलो, कारण की आपल्याला आज निघायचं आहे ठाण्याला जायला. सो ही व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला. आणि अशी नवीन व्हिडिओ आणि शॉर्ट्स येणार आहेत, तर नक्की बघा आपला व्हिडिओ. बाय बाय बाय. पैसे पाहिजे का? 1000 रुपये. नको. तेव्हा थांबले. दुपारी निघालो 3:30ला.